अर्जुनाने सुभद्रेशी लग्न केलं आणि यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी त्याला मदत केली. यालाच म्हणतात गंधर्व विवाह, म्हणजे थोडक्यात लव्ह मॅरेज. पण बलराम म्हणाले की हा विवाह पूर्ण होऊ शकत नाही, कारण आम्ही कन्यादान केलेलं नाही. यावर कन्यादानाचा खरा अर्थ भगवान श्रीकृष्ण सांगतात. सो वेलकम टू द फर्स्ट व्हिडिओ ऑफ अवर लग्न सराई सिरीज. कन्यादान म्हणजे पाणी ग्रहण. पाणी म्हणजे हात आणि ग्रहण म्हणजे प्राप्त करणे. लग्नामध्ये मुलीचे वडील आपल्या मुलीचा हात नवरदेवाच्या हातामध्ये देतात आणि सांगतात की आजपर्यंत माझ्या मुलीचं पालन पोषण मी केलं, तिची जबाबदारी पार पडली, पण आज मी माझी मुलगी तुला देतो. तिची जबाबदारी व्यवस्थित चांगल्या प्रकारे पार पाडण्याचं वचन मात्र तू मला दे. म्हणून कन्यादानाच्या विधीमध्ये कन्याचं दान नाही केलं जात, तर तिचं आदान केलं जातं. तिची जबाबदारी नवरदेवावरती सोपवली जाते. असं म्हणतात की 25 पिढ्यांचा उद्धार होतो या दानानं. 12 गेलेल्या पिढ्या, 12 येणाऱ्या पिढ्या आणि एक स्वतः कन्यादान करणारी पिढी. म्हणूनच कन्यादानम म्हणजेच महादानम.